नमो बुद्धाय, जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. आज 18 जुलै लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन. त्यांच्या स्मृतिदिनी आमच्या लोकज्योती मराठीकडून त्यांना विनम्र अभिवादन. अण्णाभाऊ साठे कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारातील लेखन त्यांनी केले. ख्यातनाम मराठी साहित्यिक. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी गुन्हेगार म्हणून शिक्का मारलेल्या एका जमातीत त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊ सिधोचे साठे तर आईचे नाव वालबाई होते. त्यांचे मूळ नाव तुकाराम. जन्मस्थळ वाटेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. त्यांचे शालेय शिक्षण झालेले नव्हते, तथापि त्यांनी प्रयत्नपूर्वक अक्षरज्ञान मिळवले. 1932 साली वडिलांसोबत ते मुंबईला आले. चरितार्थासाठी कोळसे वेचणे, फेरीवाल्यांच्या पाठीशी गाठोडे घेऊन हिंडणे, मुंबईच्या मोरबाग गिरणीत झाडूवाला म्हणून नोकरी अशी मिळतील ती कामे त्यांनी केली. मुंबईत कामगारांचे कष्टमय दुःखांचे जीवन त्यांनी पाहिले. त्यांचे संप, मोर्चे पाहून त्यांचा लढाऊपणाही त्यांनी अनुभवला. 1936मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते काँग्रेस श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली आल्यावर ते कम्युनिस्ट पक्षांचे क्रियाशील कार्यकर्ते झाले. मुंबईत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरपासून स्वातंत्र्यवीर सावरकरपर्यंत अनेक नेत्यांची भाषणे त्यांनी ऐकली. पक्षाचे काम ते करीत होतेच, तथापि वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची सगळी जबाबदारी अंगावर पडल्याने ते पुन्हा आपल्या गावी आले. तेथे बापू साठे या चुलत भावाच्या तमाशाच्या फळात ते काम करू लागले. पुढे 1942च्या चळवळीत सहभागी झाले. ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर पकड वॉरंट काढले. पोलिसांना चुकवीत ते मुंबईला आले. मुंबईत लोकशाहीर म्हणून त्यांचा लौकिक झाला. त्यावेळी त्यांना अमर शेख या ख्यातनाम मराठी लोकशाहिराबरोबर अण्णाभाऊंचे नाव लोकशाहीर म्हणून गाजू लागले. त्यांनी लिहिलेल्या स्टालिनग्राडचा पवाडा 1943 साली पार्टी या मासिकात प्रसिद्ध झाला. त्यांनी 1944 साली शाहीर अमर शेख व गव्हाणकर यांच्या मदतीने लाल बावटा कलापथक स्थापन केले. या कलापथकावर सरकारने बंदी घातली. अमळनेरचे अमर हुतात्मे आणि पंजाब दिल्लीचा दंगा या त्यांच्या काव्यरचना 1947 साली प्रसिद्ध झाल्या. पंजाब दिल्लीचा दंगा या रचनेत सर्व प्रागतिक शक्तींना एकत्र येऊन शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाट्ये आदींचा समावेश होता. महाराष्ट्राची परंपरा 1950 ह्या नावाने त्यांनी चळवळीसाठी पोवाडा लिहिला. त्याचप्रमाणे मुंबई कुणाची ह्या लोकनाट्याचे महाराष्ट्रावर प्रयोग केले. अकलेची गोष्ट 1945, देशभक्त घोटाळे 1946, शेठजीचे इलेक्शन 1946, बेकायदेशीर 1947, पुढारी मिळाला 1952, लोकमंत्र दौरा 1952 ही त्यांची अन्य काही लोकनाट्ये अण्णाभाऊंचे पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्यांचे रूप दिले. अण्णाभाऊंच्या साहित्यात त्यांची कथा, कादंबरीची निर्मिती ठळकपणे नजरेत भरते. जिवंत कारतूस, आबी, खुळवांडी, बरबांदेकरी 1960, चिरानगरची भूत 1978, कृष्णाकाठच्या कथा हे त्यांचे काही कथासंग्रह. त्यांनी 35 कादंबऱ्या लिहिल्या. चित्रा 1945 ही त्यांची पहिली कादंबरी. त्यानंतर 34 कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यात फकीरा 1959, वृत्ती 16 1950, वारणेचा वाघ, चिखलातील कमळ, रानगंगा, माकडीचा माळ, वैजंता ह्यासारख्या कादंबऱ्या समावेश होता. त्यांच्या फकीरा ह्या कादंबरीला महाराष्ट्र शासन पुरस्कार मिळाला. वास्तव, आदर्श आणि स्वप्नरंजन यांचे मिश्रण या कादंबरीत आहे. सत्प्रवृत्तीचा, माणुसकीचा विजय हे अण्णाभाऊंच्या कादंबरीचे मुख्य सूत्र होय. त्यांच्या काही कादंबऱ्यावर चित्रपटही निघाले. वैजंता, टिळा लावते मी रक्तांचा, डोंगरची मैना, माकडीचा माळ, मुरली मल्हारीची, वारणेचा वाघ अशी ही साताऱ्याची तरा. फकीरा कादंबरी फकीरा या शिवानय, इमानदार, पेंग्याचं लतीन, सुलतान ही नाटकेही त्यांनी लिहिली. उपेक्षित, गुन्हेगार म्हणून कलंकित ठरवले गेले दलित आणि श्रमिक यांच्या समृद्धीचे स्वप्न अण्णाभाऊ पाहत आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लढाऊ आणि विमोचक विचारांचे संस्कार त्यांच्या मनावर खोलवर झालेले होते. जग बदल घालून घावं, सांगून गेले मज भीमराव हे त्यांचे गीत खूप गाजले. त्यांनी लिहिलेल्या लावण्यात माझी मैना गावावर राहिली आणि मुंबईची लावणी या अजोड आणि अस्मरणीय आहेत. अतिशय तळमळीने लिहिण्याची त्यांची वृत्ती होती. पृथ्वी शशाच्या मस्तकावर तरली नसून ती दलितांच्या तळहातावर तरलेली आहे असे ते म्हणत, आणि हाच त्यांच्या लेखनाचा प्रेरणास्रोत होता. मानवी जीवनावर संघर्ष, नाट्य, दुःख, दारिद्र्य
यांच्या साहित्यातून प्रकट होते. त्यांच्या कथा कादंबऱ्यातून त्यांनी उभ्या केलेल्या माणसात जबरदस्त जीवनेच्छा दिसते. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन दलित लेखकांची एक प्रतिभावान पिढी निर्माण झाली. त्यात बापूराव बागबोल, नामदेव ढसाळ, लक्ष्मण माने, यशवंत मनोहर, दया पवार, केशव मेश्राम, शरणकुमार लिंबाळे आदींचा समावेश होता. अण्णाभाऊंची निरीक्षण शक्ती अत्यंत सूक्ष्म आहे. त्यांच्या लेखनशैलीला मराठमोळा रांगडा पण लोभस घाट आहे. नाट्यमयता हाही त्यांच्या लेखनशैलीचा एक खास गुण. त्याव्यतिरिक्त जीवनातून अण्णाभाऊंनी अनुभव आत्मसात केले. त्यातील क्षणाचा वेग आणि आवेग त्यांच्या लेखन जाणवतो. लवचिक भावचित्रे अंगासरच्या मोडीने साकार करण्याची त्यांची लकबही स्वतंत्र आहे. लेखनावर त्यांनी जीव जळवला होता. त्यांनी ते विपुकलेले. रशियनच्या इंडो सोव्हिएत कल्चरल सोसायटी यांच्या नियंत्रणातून ते 1961 साली रशियाला गेले. तेथील अनुभवावर आधारित माझा रशियाचा प्रवास हे प्रवाससुद्धा वर्णन त्यांनी केले आहे. पुढे मात्र दारिद्र्य आणि एकाकी आयुष्य त्यांच्या वाट्याला प्रकाशन आले. मराठी साहित्यातील प्रतिष्ठाकडून त्यांची उपेक्षा झाली. 53 ते गोरेगाव मुंबई येथे त्यांचे निधन झाले. महाराष्ट्रातील विद्यापीठात अण्णाभाऊवर 11 प्रबंध सिद्ध केले गेले आहेत. पुणे विद्यापीठात त्यांच्या सन्मानार्थ अण्णाभाऊ साठे अध्यासन सुरू करण्यात आले आहे. त्यांच्या कथा कादंबऱ्याची केवळ भारतीयच नव्हे तर 22 परकीय भाषात भाषांतरित झालेले आहे. शेवटी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन. आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.